गोपीनाथ शेठ उगा मला दमात घेण्यापेक्षा आपले पैसे चोरीला गेले म्हणून तिला अटक का घेतलं नाही जरा सांगाल का? हा का आपले पैसे चोरीला गेले म्हणून काहीच वाटना तुम्हाला? हा ते पैसे आपले नव्हते, राधीचे होते हे आधी लक्षात घे. आणि काय बी झालं अरे आपला दामदुपटीनं फायदा होणार आहे यावर विश्वास ठेव. हे झालं जो म्हणून मी काय नुसती गप बसून राहणार नाही. त्या राधीला सुखानं खानावळ चालवू द्यायची नाही. काय हो तुम्ही समजा गावासंग पैसा लावत फिरता ना. चला आज मी तुमच्या संग पैज लावते. त्या राधीची खानावळ मी उद्या बंद करून दाखवणार. बोला लावताय पैज? हा डन लावली पैस. तुम्ही डन तर मी बी डन. उद्या त्या राधीची खानावळ मी बंद करून दाखवणार आणि मग तुम्ही तिला घराबाहेर काढायचं. तिला आणि तिच्या पोरीसनी गावाबाहेर काढायचं. त्यांचं जगणं मुश्किल होईल हे बघायचं. बोला. ठीक आहे ठीक आहे, पुढचं काय ते मी बघून घेईन. पण आधी तू उद्या राधीची खानावळ बंद करून दाखव. आणि खानावळ बंद करून नाही दाखवलीस तर मग मला जे पाहिजे राधा का कोण आहे? आय मी काय झालं साहेब? मी फूड इन्स्पेक्टर आहे, स्पेशल तपासणी करायला आलोय. तपासणी? कसली तपासणी साहेब? या खानावळी विरुद्ध बऱ्याच तक्रारी आल्यात आमच्याकडे. त्यासाठीच फाईल दाखवूया. हा या कसल्या तक्रारी आहेत? इथे स्वच्छतेचे आणि सुरक्षेचे नियम पाळले जात नाहीयेत. पदार्थ हेल्दी नसतात अशा बऱ्याच तक्रारी आल्यात आमच्याकडे. अहो नाही साहेब, असं काय नाही आहे. हे तर सगळं कसं हाय कसं नाही हे तुम्ही नाही मी ठरवणार. सगळं तपासलं पाहिजे. किचन कुठे? राधा अक्का हवं काय हे? काय बी माहित नाही. मी बघते, तू बघ इकडं. काय हवं नको बघ. साहेब 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 जरा. अहो काय चाललंय हे? किती अस्वच्छता आहे. हे अन्न आरोग्यासाठी चांगलं नाहीये. किती दिवसापूर्वीचं शिळ हे? हा हो नाही साहेब, माझी परवानगी मिळाल्याशिवाय इथलं जेवण कोणालाही वाढायचं नाही. सांग सगळ्यांना. हो साहेब. साहेब हो काय करायलाय साहेब? एक मिनिट हो, साहेब. तुम्ही जरा थांबा हो. साहेब ऐका. थांबा साहेब अजिबात वाढू नका. कोणीही जेवणार नाही. थांबा साहेब. बया खानावळीचा बाजार उठला. एक्क्यावर 21 पिझ्झा एक्का. शिळं तर कधीच नसतं. मी कधी बी या, गरमच जेवण मिळेल तुम्हाला. नाही बघा साहेब,
पण ह्या तक्रारींचं काय? कितीतरी लोक इथलं जेवण आजारी पडले आहेत आणि ह्या तक्रारी काय आम्ही लिहिल्यात काय? नाही तसं नाही साहेब, पण पण कुणीतरी. हो तुम्ही पेपर दाखव. बाकी एक मला काही बोलण्यात इंटरेस्ट नाहीये. सर हे बघा पेपर्स. ओ हेंद्र्यानं बोला, काहीतरी बोला. आता सगळे पेपर दाखवल्यावर ते तरी काय बोलणार आहे? काढा काहीतरी, दुसरं काहीतरी विचारा, काहीतरी विचार करा आणि बोला. हे बोला बोला, काहीतरी बोला. सगळे पेपर आहेत नाही असती झालं तर मग तुम्ही समतेशिवाय सुरुवात करा आणि तुम्ही बी पोटभर जेवून घ्या. बसा शांता, जा वाढा घे. सगळं तुम्हीच ठरवणार आहात का? आ? आमची तपासणी अजून पूर्ण झाली नाहीये. आणि कोणी बी जेवायचं नाही, कोणी बी कुठल्या बी गोष्टीला हात लावायचा नाही. सगळ्या गोष्टी तपासणीसाठी लॅबमध्ये जातील. आणि तसं बी बरेच महत्वाचे आणि अत्यावश्यक पेपर नाहीये तुमच्याकडे. पण सगळे पेपर्स तर आहेत की त्या फाईल मध्ये. फूड इन्स्पेक्टर तुम्ही आहात की मी? साहेब साहेब चिडू नका. आणखी कुठले पेपर पाहिजे तुम्हाला? गुमास्ता सर्टिफिकेट, लिव्ह सर्टिफिकेट, सायनेस सर्टिफिकेट हे कुठे तुमच्याकडे? शाबास, गेली यांची खानावळ. कस यामिनी म्हणेल साहेब. साहेब हे सगळं काय असतंय साहेब? हे तुम्हाला माहिती बी नाही. अहो किती वर्षाची बेकायदेशीर खानावळ चालवताय तुम्ही? नाही साहेब. मुन्नू अस्मी फोन उचलत नसेल तर मेसेज तरी कर की. हा लगेच करते. याचा दंड किती भरायला लागेल याची कल्पना आहे का तुम्हाला? हो हे तर काय आम्हाला माहितच नव्हतं साहेब. साहेब कसं आहे, इथं जेवून गेलेली लोक इतर लोकांकडे या खानावळीची पब्लिसिटी करतात आणि वर्ड ऑफ माउथला कुठल्या बी सर्टिफिकेट किंवा परमिशनची गरज नाही लागत साहेब. हा आणि आता ती तक्रारींची फाईल. नाव दिस इज अ व्हेरी सिरियस मॅटर. तर त्या तक्रारदारांचे नाव, नंबर, पत्ते तुमच्याकडे असतीलच ना साहेब? मग आपण त्या सगळ्यांना घेऊन पोलीस चौकीत जाऊ, नाहीतर कंझ्युमर कोर्टात जाऊयात ना. ते आमचं डिपार्टमेंट बघून घे. हा डिपार्टमेंट करेक्ट पॉइंट आहे. May I know your department or agency which has sent you here? Also the scope and range of your inspection, sir. कोणी पाठवले तुम्हासनी? हा म्हणजे सेंट्रल, स्टेट, प्रायव्हेट एजन्सी कोणी पाठवले? सरळ सांगताय का पोलिसांनी बोलू? नको नको. म्हणजे तुम्ही फूड इन्स्पेक्टर नाही? गावातले कोणीतरी फूस लावून पैसे काढून पाठवले तुम्हाला इथं? या सगळ्यात कुठं माझं नाव आलं तर याद राखा, यामिनी संग वाकडं, नदीवर लाकडं.
नाही कोणी नाही पाठवलं. कुणी नाही पाठवलंय? मग काय टाइमपास म्हणून इथं आलाय? ते आम्ही पैशांसाठी आलतो. चुकलं. नाही ठीक आहे, काय लोड नाही. आता केलेल्या चुकीबद्दल तुम्हाला काहीतरी मिळालंच पाहिजे. राधा का यासनी जेवायला दे. हे काही येड लागलंय काय? यासनी कशा जेवाय द्यायचं? आसमे, तू गप जरा. यांचं खोटं उघडं पडलेलं दिसतंय. झालं ते वाईटच झालं, पण आम्ही पैज मीच जिंकलो. वा 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 वा, भारीच बर का गोपीनाथ शेठ. हा म्हणजे खानावळ बंद झाली नाही, या दुःखापेक्षा आपण पैज जिंकलो याचा आनंद जास्त आहे तुम्हासनी. मग इथं कशाला उभे राहिले माझ्या सोबत? जा की तिकडं जा, तुम्ही पण जावा नाचा वरातीत जा. अय, तुझ्या दुःखात सहभागी आहे मी. आयुष्यात पहिल्यांदा पैज जिंकल्याचं दुःख होतंय मला. आता लगेच ते घर खाली करायसाठी तू तगादा तर लावणार नाही. मला एक कळना झालंय का आपला ह्यो बिनतो डाव कुणी आणि कसा उलटवला. आय, आज तुझ्या लाडक्यानं वाचवलं आपल्याला. पण तो न जेवताच गेला की. अगं आधी सांगायचं नाही वय. त्या सगळ्या गडबडीत मी बी विसरले. आणि तुझे आमचे प्रोफेसर मोहित सर ते बी जेवायला आले नाहीत. पण मी आले ना. आखी एवढं दच काय झालं? खानावळीवर जे संकट आलतं, जे गेलं का नाही ते बघायला आलते मी. तुला सांगू, जेव्हा मला कळलं का नाही का खानावळीवर संकट आलंय, मी नवसच बोलाल्या. जेव्हा त्या दोन लबाड आणि नीच माणसांची वरात काढताना बघितली, तेव्हा कुठं माझ्या जीवात जीव आला. तेव्हा नवस पेडून इकडे आले. हा गेलं बाई, संकट बरं झालं. सगळे आता यावेळी जेवायचंय का काय? अरे चू बेटा, ऐकलं बरं का मी. तायडे, घाबरतस कशाला? आपण काहीचं देणेकरी आहे. आमच्या खानावळीत गरीब श्रीमंतच नाही, कुठलाच भेदभाव होत नाही. अतिथी देवागत समजतोय आम्ही. पण आता खानावळीची वेळ संपल्या. बया, ते जे पहिल्या नाही लोक मारला ते देणे करायचं काय? मुन्नू, तू आज जा बरं. आज जा मुन्नू, ऐक माझं. जात. खानावळीवरचं संकट दूर झालं म्हणून तुला किती आनंद झाला असेल हे समजू शकते मी. आखे वा, तुला भी टोमणे मारता येतात. छान आहे, छान आहे. अगं थोडी अडचण समजून घे की. एवढं पैसे नाहीत माझ्याकडं.
आणि पैसे चोरीला गेले नसते तर ठेवून घेतले असते का मी माझ्याकडं? अक्की, माझी थोडी अडचण समजून घे की. स्वतःचं घर नाही माझ्याकडं. स्वतःचं घर असतं तर घर नावावं कर म्हणून मागे लागले असते का मी? सांग मला. बघ बाई, सगळं तुझ्या कलानं कसं होईल? एक तर पैसे तर दे, नाही तर घर तर दे. बघ, सगळंच मला पाहिजे, मला पाहिजे असं हावरटपणा करू नको बाई. नाही तर तेल बी गेलं, तूप बी गेलं असं होऊन बसेल. आणि आरचू बेटा, खानावळीत मी जेवायला येणारच आहे. हा, पण गिराईक म्हणून नाही, मालकीन म्हणून येणार आहे. तवा राधा का स्वयंपाकीन आणि तू वाढपी. कस यामिनी म्हणल तस. कुणाचा फोन होता? ते मित्राचा फोन होता, मित्राचा. पण मी आता रिस्पॉन्स नाही देणार. जाऊ दे ना, तुला चहा प्यायचा आहे ना? एक मिनिट, तुला निर्मला देवीचा फोन यायलाय ना? त्यांच्या संग तुझा काही संबंध नाही, मग ते तुला फोन का करायला? म्हणजे तू त्यांच्यासाठी गुंडगिरीचं काम करतोस? नाही नाही, मी त्यांच्यासाठी काम करणारा गुंडबिंड नाही. मग तू कोण आहेस आणि काय करतोस तू? कधी जीत कधी बाईक, कशी काय परवडते तुला? हॅलो, हा तो फोन उचलना झालाय. ड्रायव्हिंग करत असेल बहुतेक. मी एक काम करते, मी रिक्षेनेच येते. बर. माझ्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं सोडून निर्मला देवीकडे काय बघायलायस? अगं, कारण त्या मला फोन करायला. म्हणजे मी जी जीप आणतोय ना ती माझी नाहीये. मी एका गॅरेज मध्ये काम करतोय, त्या गॅरेजवाल्याची जीप आहे. आणि या सगळ्याचा निर्मला देवी संग काय संबंध आहे? आणि तू लपलास का? आणि त्या तुला फोन का करायलात? अगं, तुला दिसतंय ना त्यांची गाडी बंद पडल्या आणि मी गॅरेजवाला आहे म्हणून मला फोन करायला. मग उचल की. अगं, आता फोन उचलला तर मला त्यांची कार दुरुस्त करायला जावं लागेल. मला नाही जायचं. मी काय 24 तास कोणाचा गुलाम नाही. मला आता तुझ्यावर चहा प्यायचा, कळलं? तुमचं गाडीचं काम आटपा, मी होते रिक्षाने पुढे. रिक्षा. ही त्या बघ, सविता काकू, म्हणजे सोमची आई. त्या दिवशी आपण. आणि निर्मला देवी त्याची सासू आहे. मुन्नू अस्मीला यामिनी येऊन गेल्याबद्दल तर सांगत नसेल ना? मुन्नू आणि अस्मी काहीतरी बोलाल्यात. काय?
आय मुन्नून मला यामिनी आल्याचं सांगितलं. सगळं सांगितलं? सगळं म्हणजे मुन्नूला घरात पाठवलं त्या आधीच सगळं सांगितलं. यामिनी आल्यावर तू मुन्नूला घरात पाठवलं ते बरंच केलंस. यामिनी सारख्या बाईची सावली बी मुन्नूवर पडाय नको. बर काही तमाशा नाही ना केला तिनं? नाही, तमाशा नाही केला. आणि मुन्नू आत गेल्यावर काय बोलली ती? आणि आता जर चोर गावला नाही तर तू चोर ठरणार आहेस. जाऊ दे, ती काय बोलते काय वागते सगळं पाठ आहे मला. पण मला सांगण्यासारखं काय असेल तर सांगा. वय म्हणजे नाही, म्हणजे तसं ती काय बोलली नाही. पण वय मी सांगेन तस काय सांगण्यासारखं असेल तर. आय तू बोलायलास तशी तायडी मान हलवायला बघ. चल तायडे. अरे सोड, पाय नको काय. अर्चना 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 घाबरल्यास का? थांब थांब. कैलास, माझी पोरगी ही. हा, हिच्या समोर तुला सांगतो, मी तुला तुझे पैसे परत देणार. होय, एक नाही 3-3 पोरी आहेत मला, 2-2 बायका आहेत, एक पोरगा आहे. जबाबदार माणूस आहे मी, फसवणार नाही तुला. हा, अगं ताईडी कवाची लिंब आणायला म्हणून गेल्या, अजून आली नाही. राधा अक्काला लिंब पाहिजेलेत. वय थांब, मी आले बघून. तायडी मंदिरात गेली असेल. आलेच, थांब. हे बघ कैलास, माझ्या पोरीची आण घेऊन सांगतो, मी तुला तुझे पैसे देणार म्हणजे देणार. हा, हे बघ, तू खरं सांगतोस ना? मग असं का बोलायलायस? माझ्या स्वतःच्या पोरीची खोटी आण घेईल होय मी? हा, मी तुला फसवणार नाही कैलास. मी तुझ्या पोरीच्या तोंडाकडे बघून तुला सोडते बरं का? हा, हे देणार जेव. तू अजून त्या गोपीनाथचा विचार करायलास काय? तू अजिबात काळजी करू नको. त्यांना त्रास दिला तर मला फोन कर, मी बघते त्याला. आणि एक, त्याला अजिबात इथं फिरकू द्यायचं नाही. आले मी, काळजी करू नको, हाय मी. ऐक ना, या घरात तुझ्याशिवाय माझ्याविषयी कोणाला दया वाटत नाही बघ. तुम्हाला दिलेले पैसे मी त्या लोकांकडनं व्याजावर आणल्यात. आता ते लवकर दिले नाहीत ना तर ती लोक जीव मारतील, मला जीव घेतील माझा. पाय पडतो तुझ्या, वाचव मला, नाही तर माझं काही खरं नाही. वाचव. मी काय मदत करू शकते? पैशांचं म्हणाल तर ते बी चोरीला गेले. पैसे नकोच आहेत मला. तुमच्याकडे पैसे नाहीत हे काय माहित नाही होय मला? हा, पण तो माणूस तुझ्या बापाला कसं बोलला, काय काय बोलला, ऐकलंच नव तू? ऐकलंच नव? पैसे नाहीत तर नाही, पण हे कानावळ, हे घर, हे राधेला माझ्या नाव करायला सांग. हा, म्हणजे मला थोडी मदत मिळेल. पुढचं सगळं मॅनेज करीन मी. तुम्हाला मदत कर, नाही तर माझं काही खरं नाही. तू तुम्हाला मदत करू शकतेस. मी काय करू शकते? आयाला तुमच्याबद्दल काय कसं सांगू? तुम्ही राधक्काला खरंच माझ्याबद्दल सांगणार?
तुमच्याबद्दल काय का सांगू मी आयला? तुम्ही का आलाय? ते मी जेवायला आलो होतो, पण जातो परत. परत का जाताय? जेवायला आलाय ना? मग या जेवा. हो. सॉरी म्हणण्याची काही गरज नाही. तसं पण मी तुझ्यावर रागावलेलं नव्हतंच. थँक्यू. कारण आपण आपल्या माणसावर रागवतो. अरे पण मी नाटक केलं तेव्हा तू चिडला होतास ना, रागावला होतास, आणि म्हणून मला खोटं पाडायला तो व्हिडिओ दाखवला होता निर्मला आंटीला. त्याचं काय? मी तुझ्यावर रागवलेलो म्हणून नाही, मम्मीचा माझ्यावरचा राग जावा म्हणून तो व्हिडिओ दाखवलेला. निशांत, लय भारी जागा आहे ना? हे तर मी आहे, हे तर तू आहे. अनब कोण आहे? हॅलो. हे काळजातच राहायचं, डोसक्यात नाही जायचं. तुला किती फोन करायला, उचलला का नाहीस? हा, आता उगा खोटं खोटं सॉरी म्हणू नको. ठेव, येतो मी. हा, आलोच. सॉरी हा, ते जरा अर्जंट काम आहे, जावं लागेल. आरब, बाय. आलो आलो. थांब. जागण्या, पकड ना. पकड ना. नाही गोपीनाथ, करू नका. जागण्या, सोड मला. नाही सोडणार. सोड मला, नाही तर तुझ्या सकट जीव देईन. सोड मला. काय करायलाय? तुम्हाला काय झालं तर मी काय करू? तुम्ही पहिले खाली उतरा. नाही, आता मी खाली उतरणार तो वर जाण्यासाठी. हो, उगा काय तर बोलू नका. तुम्ही गेला तर मी काय करू? ओ जा, कोणतरी तर राधाक्काला बोलवून आणा. तिला म्हणाव, हट्ट सोड बाई, थोडी तरी माणुसकी दाखव. जा, बोलवा तिला. तुम्ही खाली उतरा. हो, त्या राधीला आणि अर्चूला निरोप द्या. माझा शेवटचा निरोप. आणि अस्मीला लांब ठेवा. सुखानं मरू बी द्यायची नाही मला ती. चाललो. या गोपीनाथचा इथला प्रवास आता संपला. जागण्या, हात सोडू नको रे. नाही गोपीनाथ, सोड मला. जागण्या, सोड. सोड. अगं तायडे, कुठं होती तू? किती वेळ वाट बघायला मी? अरे बाबा, ती मीटिंग संपायचं नावच घेईना. एकतर मला मीटिंगला बसायचं नसताना मम्मी घेऊन गेलेली. बर ते सोड, तू बोल, काय झालंय? तू बस आधी. बस बस. सकाळपासून बघाल्या, घाबरलेली आणि अस्वस्थ वाटतेस. काय झालंय का? नाही, काही नाही झालं. काही नाही झालं तरी तुला आतनमधनं असलं बेरिंग घ्यायला आवडतंय काय? बोललीस का?
तुला पुढचं बोलल्याशिवाय करमतच नाही का? नाही करमत. तायडीला बोलायचं सोडून मलाच बोलायलास. राधा का गोपीनाथ जीव द्यायलाय. काय? आया, अगं ते मला मी म्हणले होते. तायडे, अगं ते काय कमी थप्पा मारतात वय? मुन्ने, जरा तोंड गप ठेवायची. आपल्याला त्यासने अडवाय पाहिजे. पण ते खरंच बोलतात कशावर ना? आपल्याला बोलण्यात ये घालवून चालायचं नाही. नाही तर मी चाललो. असं नका करू. बोल बाई बोल. चल, शेवटचा चान्स द्यालोय तुला. 10 पर्यंत मोजीन. 10 संपायच्या आत माझं घर माझ्या नावावर नाही केलं तर मी 1 बोल लवकर. 2 राधी बोल. 3 अख्ख्या घर काय मड्यावर घेऊन जाणार आहेस का? 4 आता नवऱ्याचा जीव घेऊन मिळालेल्या घरात काय सुखी राहू शकणार आहेस का तू? 5 बोल बाई बोल लवकर. एकदा हो म्हणून टाक. तू नवरा मानत नसलीस तरी मी नवरा मानते त्यांना. हो म्हण. 6 आया, आया, आपण काहीतरी केलं पाहिजे. 7 8 राजा बोल पटकन. 9 ठीक आहे. मी आपलं घर. अस्मिता ती जीवाचं काहीतरी बरं वाईट करून घेईल. हे तू गप्प बस हे मुन्नू. ती कुठं काय जीवाचं बरं वाईट करून घेईल? 1 नंबरची नाटकी मुलगी आहे ती. तू गप्प बस. तू बोल ग अक्के. तू बोल. उशीर करू नको. बोल. काय करताय? सांभाळा. अस्मे, आया, तायडे, तुम्ही सगळ्यांनी बी बघा. ही दोरी याच्या कमरेला बांधलेली आणि ह्याचं दुसरं टोक इथं माग बांधून काय बी झालं तरी पडणार नाही याची सोय करून यो खोटारडा माणूस जीव द्यायचं नाटक करत होता. आणि याच्यापेक्षा माल लबाड असलेली ही यामिनी याची साथ देत होती. आय, ही दोघं आपलं घर हडप करण्यासाठी कुठल्या बी थराला जाऊ शकतात. आयुष्यात पुन्हा कधी बी याच्यावर विश्वास ठेवू नको.